छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे। संभाजीनगरच्या बजाजनगर येथे मंत्री अतुल सावेंनी शिवसेनेवर टीका केली आहे। शिवसेनेने सुरुवातीला गरीब उमेदवार दिला, मात्र नंतर ऐनवेळी जमीन लाटणाऱ्या उमेदवाराला तिकीट देत आमच्याशी दगाबाजी केली असा आरोप मंत्री सावेंनी केलाय। आपल्याला यांनी धोका दिला, शिवसेनेने धोका दिला। एक जमिनाचा लाटणाऱ्या उमेदवाराला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं एकाचं नाव राजूभाऊ, आम्ही तो गरीब माणूस म्हणून आम्ही सोडला। अशा आपल्याला धडा शिकवायचा आहे। पालकमंत्र्यांनी आमच्याशी दगाबाजी केली, सगळी ठिकाणी आपल्याला भिसा दिले, आम्ही गाफील राहिलो। पण काळजी करू नका, मला तुमच्यावर विश्वास आहे। तुम्ही आज आपल्या तिन्ही उमेदवारांना भरघोस पाठिंबा देऊन निवडून द्याल। बातमी आहे नाशिकमधनं। नाशिक महापालिकामध्ये सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिलाय। त्यानंतर शिवसेनेने भाजपसमोर काही अटी शर्ती ठेवल्या आहेत। सत्तेत सहभागी करून घेताना सन्मानजनक पदं मिळाली पाहिजेत अशी अपेक्षा माजी खासदार हेमंत गोडसेंनी व्यक्त केली आहे। उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि महापालिकेच्या विषय समिती आणि प्रभाग समितीचं सभापतीपद दिलं जावं अशी मागणी आता शिवसेनेने केली। त्यांचा जो प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे त्याचं स्वागतच आम्ही करू, परंतु यासाठी जो काही सन्मानपूर्वक त्यांनी आम्हाला सहभागी करावं हे देखील मत आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं त्या ठिकाणी असणार आहे। जे काही लाभाचे पदं आहेत त्यामध्ये सभागृह नेता असेल, उपमहापौर पद असेल, तर ते सन्मानपूर्वक जर त्याची 5 वर्षाच्या कार्यकाळाची जर संपूर्ण रचना त्यांनी जर बसवली तर निश्चित याच्यासाठी आम्ही देखील सकारात्मकपणे विचार करू। अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष आहे। 6 फेब्रुवारीला निवड होणार असली तरी 2 फेब्रुवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असूनही अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाहीये। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी पक्षावर शोककळा पसरली आहे। अंतिम दिवशीच अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे। 68 पैकी 52 जागांवर भाजप राष्ट्रवादी युतीला बहुमत मिळाल्यानं महापौर पद युतीकडे जाईल हे निश्चित आहे। मात्र ओबीसी महिला आरक्षणामुळे महापौर भाजपचा की राष्ट्रवादीचा होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या शिपोशी गावातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी हा प्रवेश केलाय। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेला हा धक्का मानला जातो। दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी टपाली मतदान केंद्रावर टपाली मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सिंधुदुर्गात टपाली मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। आज कर्मचाऱ्यांनी मतदान करण्यासही सुरुवात केली। कुडाळ तहसील कार्यालयात मंडलाधिकारी KR सामंत यांनी टपाली मतदान केलेलं पाहायला मिळालं।